नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत सेक्टर 23 जुईनगरमध्ये आणि तिथल्या तन्वी केदारे आणि तेजश्री साळे अशा दोन वहिनींना भेटणार आहोत. तेव्हा आता इथे थांबण्यापेक्षा पटकन घरी जाऊया आणि भेटूया पहिल्या वहिनींना. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव तन्वी पवन केदारे. दाता ओळख करून. हे मिस्टर पवन केदारे. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. त्या ननंद. नमस्कार. या जाव. त्या माझ्या बहीण. नमस्कार. त्यांची मुलगी. वा, चला सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. म्हणजे कसं काय? काकांच्या थ्रू जमलं. म्हणजे कसं काय? काकांनी काय केलं? नाही म्हणजे यांनी माझ्या सासऱ्यांनी सांगितलेलं की मुलगी वगैरे बघायला. हां. मग काका बोलले दुसरी कोणती दाखवण्यापेक्षा आपल्या घरातलीच दाखवूया. मग तुम्ही त्या मुलाला बघितलं होतं? नाही, कधीच नव्हतं. मग पहिल्यांदा कधी बघितलं? जेव्हा आम्ही भेटलो. कुठे भेटला? बघायचा कार्यक्रमाच्या दिवशी नव्हतं बघितलं आम्ही. म्हणजे बघायचा कार्यक्रम झाला? हो. मग बघायचा कार्यक्रम का असतो? नवरा मुलीला एकमेकांना बघायला. त्या दिवशी बघितलं नाही बघितलं. मग काय खाण्यावर लक्ष होतं तुमचं? पण त्यांनी बघितलं होतं तुम्हाला? हा, बघितलं असेल त्या दिवशी. बोलवा त्यांना जरा. या. नमस्कार. 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 लग्न ठरवण्यापूर्वी बघण्याचा कार्यक्रम असतो. हो. तर तुम्ही बघितलंच नव्हतं? मी बघितलेलं. यांनी बघितलंच नव्हतं म्हणे तुम्हाला? बघण्याच्या कार्यक्रमा दिवशी मम्मी पप्पा समोर, सासू सासरे समोर, कसं बघणार नंदा समोर. यांच्याकडे? हो. बरोबर. म्हणून नाही बघितलं. म्हणून नाही मग बघितलं. त्यानंतर मग यांनी मला फोन. नाही, मग आमचं जमलं. लग्न जमलं. जमलंच? हो, जमलं. चला, व्हेरी गुड. जमलं. पुढे काय झालं? मग इकडे आमच्याकडे गणपती बसतात. तर मम्मी पप्पांना बोलवलं होतं सासू सासऱ्यांनी. तर मग ते आले होते. तेव्हा माझ्या सासूंनी सांगितलं माझ्या मम्मीला की पवनला तन्वीशी बोलायचंय. तर मी बोलले ठीक आहे, बघू आपण. ते फोन करते तेव्हा बघू. मग त्यांनी फोन केला? हो, दुसऱ्या दिवशी फोन आला यांचा. हे फोनवर कसं बघणार होतात तुम्ही? नाही, तुम्ही मला फोन करू मग बघू म्हणजे? मग तेव्हा बघू ना काय करायचं, कुठे भेटायचं. अच्छा अच्छा. हा, तेव्हा बघू. मग यांचा फोन आला. मग हे बोलले की मला तुला बघायचंय आणि भेटायचं, आपण बोलूया. आता लग्न करायचंय तर मग बरोबर एकमेकांना ओळखलं पाहिजे. मग काय नाही, मी बोलले त्या दिवशी की नाही, मी अजून माझ्या पप्पांना नाही विचारलं. काय पप्पांना आता अजून विचारायचं होतं? नाही, पण मी असंच बोलले. असं बोलायचं म्हणून बोलला. मग हे काय म्हणाले? हे बोलले ठीक आहे, मग मी उद्या करतो. मग दुसऱ्या दिवशी परत फोन आला. मग तेव्हा तुम्ही सांगितलं आईला विचारलं नाही? नाही. मग मी बोलले की माझी एक्झाम आहे. मग ते बोलले जाऊ दे. मुद्दाम कारण चालली होती? खरोखर होतं. आणि मग नंतर त्यांनी एकदा असंच दुपारी फोन केला होता. तर ते बोलले ये भेटायला आज तरी ये. ते मी बोलले नाही, आज खरंच खूप ऊन आहे, मी नाही येऊ शकत. अच्छा, तुम्ही उन्हात पण जात नाही? काय बाबा भलतंच आहे यांचं. त्यानंतर परत फोन आला दुसऱ्या दिवशी. ते बोलले की आता जून आता नाही, आता तू ये. हा, ऑगस्ट होता. ते बोलले की आता तरी ये, आता संध्याकाळी ऊन वगैरे काय नाहीये. पप्पांना पण तू विचारले. मी बोलले नाही, आमच्याकडे खूप पाऊस पडतोय. मी बरे देवा, मी मांडीच घालतो आता. ऊन झाला, पाऊस झाला. हा, पुढे काय झालं मग? मग काय नाही, खूप रागवले. मग हे बोलले जाऊ दे, तुला इंटरेस्टच नाहीये तर सोडून दे. रागाने ते थंडी वाजायला लागली? नाही. त्यांनी SMS केला की सोडून दे. ते काय त्यांनी फोन नाही केला मला. ते बोलले सोडून दे, आपण मी दुसरी मुलगी बघेन वगैरे, तू सोडून दे, याचा विषय सोडून दे. तर मी पण बोलले की जाऊ दे, हेच बोलतो सोडून दे. तर मी काय बोललो द्या सोडून. काय झालं होतं तेव्हा? नंतर आली ती भेटायला. म्हणजे त्यानंतर मी तिला SMS केलेला की बाबा असं असं असेल, तुला प्रॉब्लेम असेल तर सांग मला. हा, बरोबर आहे. नाहीतर याला काय अर्थ आहे? पाऊस आपल्याला पाळी आली सगळ्या सण थंडीत म्हणा. आणि त्यानंतर मग ती भेटली. मग बोलले ठीक आहे, आपण 3:30 वाजता भेटूया वाशीला. 5ला भेटूया. हा, 3:30 का 5. तुमचं ते लवकर घाई झालेली म्हणून 3:30. यांना लेट भेटायचं होतं म्हणून यांना 5. मग काय झालं? त्यावेळेस भेटलं. मग आम्ही डिसाईड केलं की मी तिला विचारलं की तुला जर पसंती असेल, सर्व गोष्टी मांडणी असेल तर मग आपण पुढे जाऊ. आणि मग तुझी पसंत घरच्यांना सांग, मला पसंत आहे म्हणून. अशा किती मुली पसंत केल्या होत्या? अशा मी 14 मुली बघितलेल्या. ती 15वी होती. अच्छा. आणि मग शेवटी लग्न झालं? हो. बरोबर. कसा आहे स्वभाव? छान आहे, खूप कमी बोलतात. कोण हे? पण छान आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 1 वर्ष आणि 5 महिने. तुम्हीच बोलता का? हो.
तुम्ही एखादं गाणं गाणं त्यांच्याकडे बघू. 2 ओळी. चला वेळ सुरू झाली. मग वहिनी पण म्हणणार. तिला सांगा. नाही तो मला गाणं आठवतच नाही. मला गाणं आठवत नाही. तू बोल. म्हणा ना म्हणा. हातात हात धरा पाहिजे तर दोघांनी. हातात हात. हो असं नाही स्वतःचा असा हातात हात. कधी एकदा संधी हो मी इथे बसलोय. म्हणा म्हणा. सजदे किए थे लाखों लाखों दुआएं मांगी पाया है मैंने फिर तुझे. बरं आता तुम्ही एक गाणं लवकर. 1 2 3 वेळ सुरू झाली. हा. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. बस. कळलं कळलं तुम्हाला का 4 वेळा नाही सांगितलं भेटायला. कळलं तुम्हाला. बरं तुम्हाला घरातलं सगळं माहिती असतं ना. हो. हा चला पहिला प्रश्न तुम्हाला. हो म्हणाले. हॉलमध्ये हत्ती असलेल्या 3 लटकन ज्या आहेत त्यामध्ये एकूण हत्ती किती आहेत? 15 असतील. 15 असतील. किती आहेत वहिनी? 9 असते. 9 असतील हत्तीच्या. हा? उत्तर चुकलं. याचं योग्य उत्तर आहे 12. आता तुम्ही यातलं एक चिठ्ठी घ्यायची आणि असले त्यावरती लिहिलेला जो शब्द आहे तो उखाण्यात येईल असा उखाणा इने म्हणायचं. तुम्ही एक त्यांनी एक. हा एक तुम्ही एक त्यांनी. काय आहे? तूप. बाजारातून आणलं तूप. तन्वी मला आवडते खूप. आता घ्या तुम्ही या चिठ्ठी. दम. दम हा शब्द आलेला आहे. दम. दम बिर्याणी खाताना बघत होते होम मिनिस्टर. मी यांची मिसेस, पवन माझे मिस्टर. अरे वा. आता यानंतर एकही इंग्लिश शब्द न वापरता मराठीत बोलायचंय. कोण बोलणार? मी बोलणार. तुम्ही ठरवलेलं हो, आहे. हो. चला मला सांगा तुमचं बालपण कुठलं? गोवंडी. मग तुमचं शिक्षण कुठे झालं? कोपरखन्नेमध्येच. हा काय म्हणजे कुठपर्यंत झालं? माझं 15वी सुरू आहे आता. 15वी सुरू आहे म्हणजे आता तुम्ही शिक्षण घेताय. हो आज माझा पेपर होता. पेपर. चला तुम्हाला एक संधी बायकोला बक्षीस मिळवून द्यायची. मला सांगा तुमचं बालपण कुठलं? कुर्ला. कुर्ला. आणि तुम्ही आता काय करता? व्यवसाय. व्यवसाय कसला? पडद्यांचा. पडद्यांचा. म्हणजे कसले पडदे? घरगुती पडदे. घरगुती. कुठे आहे तुमचं दुकान? मुलुंड मध्ये. मुलुंड मध्ये कुठे? मुलुंड वेस्ट. वेस्टच गेलं बक्षीस. जवळ आलेलं पण ते मुलुंड. पण ठीक आहे. हे एकच उत्तर दुसऱ्या नंबरचं जे बरोबर आलं त्यासाठी तुम्हाला ही लक्ष्मी मिळालेली आहे. चला एवढीच मिळणार कारण 1-2 उत्तरं चुकली. थँक्यू. पण एक बरोबर आलं. भेटूया पुढच्या वेळी. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव तेजस्वी विजय साळे. माहेरचं नाव? माहेरचं तेजस्वीच. हो का? हो. बरं द्या आता ओळख. हे माझे मिस्टर विजय नमस्कार. बाबासाहेब साळे. हे माझे सासरे नमस्कार. बाबासाहेब साळे. ही माझी सासूबाई नमस्कार. नंदा साळे. ही माझी जाऊबाई. ते माझे दीर आणि बाकी सगळे माझे फ्रेंड्स वगैरे आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी मुलगी आणि त्यांचे फ्रेंड्स. अरे वा वा छान. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? मी शिक्षण TY BCom झालेलं आहे माझं आणि सध्या आता LLB फर्स्ट इयर करते. हो का? हो. वकिली करणार? हो करणार. मिस्टर काय करतात? मिस्टर इस्टेट एजंट आहेत. बरं बरं. बिझनेस आहे आमचा. वा. आणि लग्न कसं झालं? लग्न आमचं अरेंज मॅरेज. मग बघितलं कधी एकमेकांना? बघितलं म्हणजे माझी मावशी त्यांनी हे स्थळ बघितलं तर ते आलेले घरी आणि नंतर आई वडिलांना वगैरे पसंत पडलं. मला पण आवडले हे. बरं बरं बोलवा जरा त्यांना. अच्छा. ओ नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय इस्टेट एजंट आणि इस्टेट एजंट आहे, बिल्डर्स आहे. अच्छा स्वतःचा व्यवसाय आहे. बरं. मग त्यांची मदत होते की नाही तुम्हाला? माझी मदत व्हावी म्हणून तर मी LLB करते ना. मग LLB झाल्यावर प्रॅक्टिस करणार? हो प्रॅक्टिस करणार आणि हे तर आहेत ना सपोर्ट करण्यासाठी. मी ऑलरेडी प्रॉपर्टी लॉ केलाय. अच्छा तुम्ही केलेलं आहे. प्रॉपर्टी लॉ केलाय मी. बरं तुम्हाला एक प्रश्न विचारतो थांबा. पहिला प्रश्न आहे हॉलमध्ये
लाकडाची एक किचन होल्डर आहे ज्याच्यात चाव्या लावायचं अशी व्यवस्था केलेली आहे. त्याला किती खुंट्या आहेत? 6. उत्तर दिलं 6. जे चुकलं. खुंट्या आहेत 7. पहिलं उत्तर चुकलं. आता दोघांनी एक एक चिठ्ठी उचलायची आणि त्यामधला जो शब्द आहे तो उखाण्यात आला पाहिजे असा उखाणा घ्यायचा. पटकन. पदर. पदर घ्या. मायेचा पदर असावा सासूचा. विजयनंचं नाव घेते होम मिनिस्टर मध्ये. चला हे बक्षीस पण जाणार असं वाटायला लागलंय. तुम्ही घ्या. तूप आहे हा, तूप. तूप आहे. हा. बायकोने गेली चपाती त्यावर लावलं तूप. तेजूचं नाव घेतो विजय बघतोय रूप. अरे वा क्या बात आहे. यानंतर आता एकही इंग्लिश शब्द येता का म्हणे? कोण बोलणार इंग्लिश? एकही इंग्लिश शब्द बोलायचं येणार का नाही. मराठी बोलायचं आहे? सगळं मराठी बोलायचं. मराठी मी बोलणार. बोलणार. चला आव्हान त्यांनी स्वीकारलंय. मला मगाशी सुद्धा त्यांनी बक्षीस मिळवून दिलंय वहिनी. बर वेळ सुरू झाली. मला सांगा तुमचं बालपण कुठलं? आचार्यनगर चेंबूर. पण चेंबूरला कुठे? चेंबूर पूर्व. पूर्व. आणि मग तिकडनं तुम्ही एरवी प्रवास कसा करता? नाही माझी गाडी आहे हा. 4 चाकी. आणि 4 मग चाकी नेहमी. नेहमी तिकडे हो, जाता. हो, आणि नेहमी. भूक लागली की कुठे खाता? भूक लागली का मी फक्त घरचं जेवतो. मी बाहेरचं खात नाही. बाहेरचं खात नाही. पण मग कुठे बसून खाता? कुठे माझी गाडी असते गाडीतच बसता? 4 चाकी. 4 चाकीमध्येच बसून हो, खाता. बरं मग लग्नानंतर फिरायला कुठे गेलात की नाही? गेलो होतो ना कुठे? काश्मीरला. काश्मीर. काश्मीरला कुठे? काश्मीरला कुल्लू मनाली. काश्मीरला कुल्लू मनाली. हा नाही काश्मीर ठीक आहे, ठीक एक आहे. ठिकाण होतं. काश्मीरला ठीक आहे, काश्मीर वेगळं गेलो. कुल्लू मनालीला वेगळं गेलो. वेगळे. कसे गेलात? अगेन गाडीने. हा? अगेन गाडीने गेले. पण अभिनंदन. बक्षीस मिळालेलं आहे तुम्हाला. अभिनंदन. खूप छान. आणि आता वहिनी तुम्ही बोलायचं. चला बक्षीस मिळालेलं आहे पण तुमच्याशी गप्पा मारतो. मला सांगा तुमचं बालपण कुठलं? माझं भाईंदर. भाईंदरला कुठे? भाईंदरला पूर्व. आणि शाळा? भाईंदरलाच होती शाळा सुद्धा. कुठली? नाव काय? सेंट झेवियर हायस्कूल. घ्या. 1 2 3 4 5. ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. धन्यवाद.